हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या अध्ययनासाठी स्तोत्रसंहिता याचा 4वा अध्याय आणि वचन 1 ते 8 आपण घेतलेलं आहे. तर यावर आपण मनन करूया. हे स्तोत्र दाविदाने लिहिलेलं आहे. मुख्य याजकांसाठी आणि तंतुवाद्यावर हे स्तोत्र गायलं आहे. तर चला आपण या स्तोत्राची सुरुवात करूया हे स्तोत्र गाऊन. वचन 1 मध्ये इथे म्हटलेलं आहे की मी हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी होतो तेव्हा तू मला मुक्त केले. माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. तर एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे की संकटामध्ये दावीद इन द पास्ट होता. हा त्याचा जुना अनुभव आहे आणि त्यामधून देवाने त्याला सोडवलं आहे याची तो आठवण करतो. तर आपल्या आयुष्यामध्ये इन द पास्ट पूर्वी देवाने काय काय केलेले आहेत, काय काय चमत्कार केलेले आहेत ते तुम्ही आठवा. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही दुःखी असाल, खचित झालेले असाल, तुम्ही शांती मागत असाल, तुम्ही फायनान्शियल ब्लेसिंग मागत असाल आणि तुम्ही खूप जॉबसारखे ग्राउंडवर आलेले असाल आणि कळकळीची प्रार्थना जर तुम्ही देवाला करत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने जे आधी केलं होतं त्याची आठवण ठेवा आणि तो विश्वास धारण करा आणि परमेश्वर निश्चितच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. आता परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे हे त्याला माहीत होतं. मग तो असं का म्हणतो की माझ्या हाकेकडे तू लक्ष दे, असं का म्हणतो? कारण त्याची जी प्रार्थना होती ती कशी होती? कळकळीची प्रार्थना होती. कधीकधी आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा काय होतं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्यापर्यंत यायला वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल, माझ्या एका फ्रेंडला मी एक मेसेज केला होता काल आणि खूप महत्त्वाचा तो मेसेज होता आणि तो पण मिनिस्ट्रीमध्ये आहे आणि तो वाचणं खूप गरजेचं होतं, त्याचं उत्तर मिळणं खूप गरजेचं होतं. तो मेसेज त्याने खूप लेट बघितला आणि उत्तर नाही दिलं आणि मी प्रार्थना करत होती की परमेश्वरा त्याने वेळेवर उत्तर द्यावं. उत्तर त्याने दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी दुपारी त्याचा मेसेज आला आणि त्याने सांगितलं की मी तुझा मेसेज कालच पाहिला होता पण मी उत्तर देऊ शकलो नाही कारण मी एका खडकावर गेलो होतो माझ्या फॅमिलीबरोबर आणि तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आला. कधीकधी सैतान, पाऊस, वारा या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी वापरू शकतो. म्हणजेच काय होईल की त्याला माहीत आहे की जी प्रार्थना तुम्ही देवाकडे केलेली आहे त्याला विलंब कसा लावायचा म्हणजे तुमचं उत्तर तुमच्यापर्यंत येणार नाही याचा तो प्रयत्न करत राहतो. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. परमेश्वराने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे पण इन द बॅकग्राऊंड सैतान कार्य करत आहे. पण खंबीर राहा, घाबरू नका, असं देवाचं वचन आहे. इथे म्हटलेलं आहे की तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. परमेश्वर तुमची आज प्रार्थना ऐकणार आहे म्हणून प्रार्थना मात्र निश्चित करा, उत्तर तुम्हाला निश्चितच मिळेल. वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की अहो मनुष्यांच्या मुलांनो, कोटपर्यंत माझे गौरव अपमान असे केले जाईल, कोटपर्यंत तुम्ही व्यर्थतेची आवड धराल आणि लबाडी शोधाल. आता मी जे पण काही तुम्हाला सांगते ते माझ्या लाईफच्या अनुभवातून तुम्हाला सांगते. तर हे वचन जेव्हा मी वाचत होती आणि मी परमेश्वराला मागत होती या वचनाचा उलगडा तुम्हाला कर म्हणजे मेसेजमध्ये मी ते सांगू शकेल, तर परमेश्वराने मला एक रिसेंटली झालेली गोष्ट दाखवली आणि ती गोष्ट या वचनाशी
आपण कनेक्ट करू शकतो. लबाडी करणारे मनुष्याचे पुत्र आणि देवाचं जे गौरव आहे त्याचा अपमान कसा होईल असे कार्य ते करतात. ठीक आहे. तर काय झालं, रिसेंटली मला एक व्हॉट्सॲपवर एक फॉरवर्डेड मेसेज आला आणि तो मेसेज एक स्क्रीनशॉट होता न्यूजपेपरमध्ये जे छापलं होतं त्याचा. आणि त्या मेसेजमध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहिलं होतं ती व्यक्ती मी कधीच विसरू शकत नाही. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून माझ्या शाळेचा मुख्याध्यापक होता. मी जेव्हा लहान होती तेव्हा त्या शाळेचा जो मुख्याध्यापक होता तो मला फारसा आवडत नव्हता, कारण तो खूप रुबाब करायचा, अपमान करायचा आणि काही मुलींबरोबर त्याचं जे वागणं होतं ते मला व्यवस्थित वाटत नव्हतं. काइंड ऑफ फ्लर्ट करायचा तो मुलींबरोबर आणि लोकांचा पटकनी अपमान करणं, मारहाण करणं, शिव्यागाळ देणं, लोकांचं बॅकग्राऊंड काढणं आणि त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या आईवडिलांना म्हणजे शिवीगाळ करणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचे जे वडील जे करत होते त्याप्रमाणेच तो ॲक्ट करत होता. आणि कुठेतरी मला असं वाटायचं की आपण या शाळेत का बरं शिकायला आहोत, आपण चांगल्या शाळेत का नाही आहोत. पण घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन होऊ शकेल. आणि तिथे खूप त्रास सुरू झाला आणि मला असं वाटत होतं की ह्या व्यक्तीला पनिशमेंट मिळायला पाहिजे, कारण ही व्यक्ती नावाची ख्रिस्ती आहे पण कार्य मात्र असं आहे की देवाला अपमानित करेल असं कार्य आहे त्या व्यक्तीचं. आणि मग बरीच वर्ष लोटून गेले, मी पण विसरली त्याच्याबद्दल आणि त्याने जे काही केलं त्याच्याबद्दल, पण प्रभू विसरला नाही. प्रभूच्या राज्यामध्ये न्याय आहे. आणि मला एक न्यूज मिळाली होती काही महिन्याआधी की त्या व्यक्तीला एका कोबऱ्याने चावलं आणि जीव जाता जाता राहिला होता, पण धावपळ केल्याने जीव वाचला. आणि मग नंतर त्याला कोरोना झाला तर त्याला वॅक्सिन मिळत नव्हती, तर माझ्या एका कझिन भावाने नागपूरवरनं वॅक्सिन त्याला आणून दिली आणि त्याचा जीव वाचला. असं 2 वेळा त्याच्या आयुष्यात झालं. आणि कोरोना होणं म्हणजे देवाची पनिशमेंट नाही आहे, पण या व्यक्तीच्या जीवनाबद्दल मी सांगते की काय काय याच्या जीवनामध्ये घडलं. आणि मग नंतर त्या व्यक्तीने काय केलं, आता त्याचं वय 60 झालं होतं. जेव्हा मी शाळेत शिकायला होती तेव्हा तो 29 वर्षाचा होता. आता त्याचं वय 60 झालेलं आहे. आणि तिथे ज्या शाळेमध्ये अल्पवयीन मुली होत्या त्यामधल्या एका मुलीशी त्याने विनयभंग केला आणि सेक्शुअली असॉल्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या मुलीने तिच्या आईवडिलांना कंप्लेंट केली आणि तिच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि पोलीस आलेत आणि त्यांनी त्याला अटक केली. आणि आता ही न्यूज आहे, सगळीकडे छापण्यात आली न्यूजपेपरमध्ये. आणि त्याबरोबर काय झालं की हा कुठल्या समाजाचा आहे, ख्रिश्चन समाजाचा आहे, तर देवाचं नाव यामुळे अपमानित झालं. म्हणून देव म्हणतो की तुमच्या मुलांनी लबाडी करू नये. त्याचं काम काय होतं, शाळेमध्ये लेकरांना शिकवायचं, मॅनेजमेंटकडे चांगलं बघायचं, पण त्याने काय केलं, वाईट काम केलं देवाच्या दृष्टीने, देवाच्या वचनांचं पालन केलं नाही. म्हणून देव म्हणतो की तुमच्या मुलांनी चांगल्या मार्गावर लागलं पाहिजे, कारण मी देव आहे, जस्टिस आणणारा देव आहे. मी हे नाही बघणार की किती लोक नावाचे ख्रिस्तियन किती नाही, मी जस्टिस देणारा देव आहे. माझ्या पुढे सगळे सेम आहेत. जर तुम्ही माझं वचन पाळत नाही तर तुम्हाला शिक्षा मात्र होणार.
तर प्रभू म्हणतो की माझं वचन पाळा, मी तुम्हाला क्षमा करायला तयार आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. पण लोक देवाचं वचन सोडून आपल्या बापाच्या पैशावर मिरवतात आणि रुबाब दाखवतात. आजकाल बऱ्याच पालकांच्या ज्या बायका आहेत त्या खूप उद्धट रीतीने बोलतात, बिलकुल रिस्पेक्टफुली बोलत नाही. का? कारण त्यांचा नवरा खूप मोठ्या डिनॉमिनेशनचा हेड आहे. तर या सगळ्या गोष्टी ख्रिश्चन समाजामध्ये होत आहेत आणि म्हणून देवाला या नापसंत आहेत. वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे की परंतु तुम्ही हे जाणा की यहोवाने भक्तिमानाला आपणासाठी निराळे करून ठेवले आहे. मी यहोवाला हाक मारेल तेव्हा तो ऐकेल. दावीद जरी त्याचे सैन्य त्याच्या जवळ होते तरी पण तो स्वतःला एकटा झालेला समजत होता. ख्रिस्त होता त्याच्याबरोबर, पण एकटा झालेला तो समजत होता, कारण तो चोजन आहे. तुम्ही जर देवाने तुम्हाला निवडलं असेल तर कित्येक वर्ष तुम्हाला एकटं राहावं लागेल. तुम्हाला एकांतपण जाणवेल. माझ्या आयुष्यामध्ये बरेच वर्ष मला एकांतपण जाणवलं, पण परमेश्वराने म्हटलं की तुला एकांतपण जाणवलं कारण मी तुला वेगळं केलेलं आहे माझ्यासाठी, माझ्या कार्यासाठी. राईट? तर स्वतःला एकटं समजू नका. एक वेळ अशी येईल की ज्या जोसेफाला त्याच्या भावांनी गड्ड्यामध्ये फेकलं होतं, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, त्याच जोसेफाला देवाने इतक्या मोठ्या पदावर ठेवलं, प्राईम मिनिस्टरच्या पदावर, की सगळ्या लोकांचा डोळा त्याच्यावर होता आणि सगळे लोक त्याच्यावर ईर्ष्या करत होते. मोस्ट ऑफ द लोक म्हणा, कारण तो सेंटर ऑफ अट्रॅक्शन झाला होता. तर परमेश्वर एक काळ तुम्हाला जरी दूर ठेवत आहे, एकटं ठेवत आहे, पण एक काळ असा येईल की देव तुम्हाला खूप फेमस करेल आणि सगळे लोक, आकाशातले तारे कसे असतात युनिक, चमकणारे, तसं कोणी बनवू शकत नाही, पण परमेश्वर तुम्हाला युनिक आकाशाच्या ताऱ्यासारखं मजबूत आणि चमकणारं आणि दुसऱ्यांना ज्योत देणारं, दुसऱ्यांना मदत करणारं असं ब्राईट परमेश्वर तुम्हाला निश्चितच बनवणार आहे. आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की हा दावीद जो होता, हा दावीद कुठल्या खडकामध्ये एकटाच होता का? त्यांनी रानातले फळं खाल्ले, मग त्यांनी झोपायसाठी काय घेतलं असेल, पालापाचोळा जमा केला असेल का, त्यांनी कुठले कपडे घातले असेल, हा विचार माझ्या मनामध्ये होता. पण एक गोष्ट जेव्हा अध्ययन केल्यावर मला दिसली ती म्हणजे हे जे लोक मी नावं लिहिले आहेत, शोबी, माखीर आणि बार्जिलिया, या लोकांनी काय केलं? डेव्हिडची मदत केली. या लोकांनी डेव्हिडची मदत केली. या लोकांनी त्याला काय काय दिलं? या लोकांनी त्याला मध दिलं, या लोकांनी त्याला सिरियल्स दिले, धान्य दिलं, त्याला व्हीट दिलं, त्याला बार्ली दिलं, त्याला दूध दिलं, त्याला मासे दिले. या लोकांनी त्यांच्याकडे जे होतं ते दावीदाला खाण्यासाठी उत्तम असे पदार्थ त्यांनी दिले. जेव्हा दावीद अबशलोमपासनं पळला होता, दूर झाला होता, रेफ्युजी झाला होता, तेव्हा त्याला उत्तम पदार्थ देवाने खायला दिले होते. तर मला आधी असं वाटायचे की ते उपाशी झोपला असेल किंवा रानातली झाडं फळं काहीतरी खाल्लं असेल, पण त्याला उत्तम असे पदार्थ देवाने दिलेले. आणि मी असं पण वाचलं की त्याला त्या लोकांनी बिछाना पण दिला, तो वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करायचा. तर परमेश्वराने त्याच्या सगळ्या गरजांची काळजी घेतलेली आहे. अशा टाईमला सुद्धा करोना येऊ, जंतर मंतरचं काही पण हो, सरकार कुठलंही येऊ, पण तुमच्या घरामध्ये सगळ्या आवश्यक गोष्टी राहतील. तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये येऊ देणार नाही. आणि जसं दावीदाला परमेश्वराने मदत केली उत्तम गोष्टींनी, त्याच्या सैन्यांना परमेश्वराने मदत केली, तशीच मदत परमेश्वर तुम्हाला करणार आहे.
म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्हाला वेगळं केलेलं आहे काही क्षणाकरता, ठीक आहे. म्हणजे हा प्रिपरेशनचा टाईम आहे आणि एकदा जेव्हा मी तुम्हाला बिल्ड करील तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांसमोर प्रगट करील आणि तुम्ही फेमस व्हाल. आज येशूचं नाव कानाकोपऱ्यामध्ये आहे. भले लोक येशूला मानत नसतील, पण त्यांना येशू कोण आहे हे माहीत आहे आणि येशूचं नाव जगाच्या कोपऱ्यापर्यंत आहे आणि त्याचं जे अस्तित्व आहे, त्याचं जे स्थान आहे ते खूप उच्च दर्जाचं मानलं जात आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे जेव्हा तुम्ही बघता ना, असं समजू नका अरे मी 15-20 हजाराचा जॉब करावा आणि सर्वायवल करावं जसं बाकीचे लोक करतात तसं. परमेश्वराचे प्लॅन्स तुमच्यासाठी इतके मोठे आहेत, इतके मोठे आहे की तो म्हणतो की मी तुला राजांसोबत एका मेजावर बसवील जेवायला. म्हणजे अधिपतींबरोबर तुझी बैठक असेल. परमेश्वर तुम्हाला जोसेफाला कसं त्याने अधिपतींबरोबर बसवलं तसं परमेश्वर तुम्हाला करणार आहे. त्याचे प्लॅन्स तुमच्यासाठी खूप मोठे आहेत असं देवाचं वचन आहे. आणि इथे आपण जेव्हा 4थं वचन वाचतो, आता हे जे बायबल आहे पंडिता रमाबाईमधनं घेतलेलं आहे, तर त्यांनीच लिहिलेलं आहे. तर इथे म्हटलेलं आहे की धाक धरा आणि पाप करू नका. आपल्या खाटेवर तुम्ही आपल्या हृदयाशी संभाषण करा आणि शांत राहा. बऱ्याच गोष्टी आपल्याला फाईट करून नाही मिळत. जंतर मंतरमध्ये इतकी फाईट चाललेली आहे नीटच्या एक्झामवरनं, पण त्याचा रिझल्ट काही पॉझिटिव्ह येणार नाही. बऱ्याच गोष्टी फाईट करून मिळत नाही. देवाचा एक स्पेसिफिक टाईम असतो जजमेंटचा आणि त्या स्पेसिफिक टाईमला परमेश्वर निश्चितच जजमेंट देणार आहे त्या स्पेसिफिक टाईमला, ठीक आहे. तर प्रार्थना करत राहा आणि देव जसं तुम्हाला सांगेल तसं वागा. परमेश्वर तुम्हाला कधीच म्हणत नाही जाऊन भांडणं करा, पण तुमच्या राईट्ससाठी तुम्ही मात्र स्टँड घ्या. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मारामाऱ्या करा, भांडणं करा. दॅट इज नॉट द प्लॅन ऑफ गॉड. आणि आपली बाजू देवाजवळ मांडा आणि देव तुम्हाला निश्चितच तुमचं स्थान देणार आहे आणि तुम्हाला उंच करणार आहे. आशीर्वादित देव तुम्हाला करणार आहे. म्हणून रात्री झोपायच्या वेळेस मेडिटेशन निश्चित करा. वचन 5 म्हणत आहे, न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा आणि यहोवावर भरवसा ठेवा. न्यायीपणाचे यज्ञ म्हणजे चांगलं राहणं, पवित्र राहणंच, हेच खूप मोठं यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे थोडंसं कठीण असतं ना. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ म्हणजे एखाद्या प्राण्याचा जीव देण्यात येतो वेदीवर. पण जर आपण एखादं डिसिप्लिन आपल्या जीवनामध्ये आणलं ना, की मी न्यायीपणाने वागेल, मी चुकीचं काम नाही करणार, मी शास्त्र वचन वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणार, 10 आज्ञा पाळण्याचा मी प्रयत्न करणार. तर जेव्हा आपण एका डिसिप्लिननी चालतो ना, तर ते जे आपलं वागणं आहे ते एका यज्ञासमान आहे. तर इथे प्रभूला आपण म्हणूया की न्यायीपणाचे यज्ञ, खऱ्या मार्गावर चाला आणि ज्यांच्यावर जुलूम झाले, अपमान झाले आहे त्यांच्यासाठी स्टँड घ्या. बरेच लोक स्टँड घेत नाही जेव्हा तुमच्यावर जुलूम होतात. पण परमेश्वराची आज्ञा ही एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीसाठी स्टँड घ्या, उभं राहा त्या व्यक्तीसाठी आणि प्रार्थना करा आणि जसं मी मार्गदर्शन देईल तसं तुम्ही करा, असं देवाचं वचन आहे. आणि वचन 6 असं म्हणतो, कोण आम्हाला कल्याण दाखवील, असे म्हणणारे पुष्कळ आहेत. हे यहोवा तू आपल्या मुखाचा प्रकाश आम्हावर पाड. आपण खूपच निराश होतो कारण आपल्याला माहीत आहे की कोणामध्ये क्षमता नाही आहे आपल्याला ब्लेस करण्यासाठी. पण परमेश्वर काय म्हणतो की लोकांमध्ये जरी क्षमता नसली तुम्हाला ब्लेस करण्यासाठी, पण माझ्यामध्ये आहे आणि मी तुमच्या जीवनामध्ये डिफरन्स झालेला लोकांना दाखवील. लोकांना असं वाटतं अरे याच्याकडे कोणी नाही, हिच्याकडे कोणी नाही,
ही आयुष्यामध्ये वर जाऊ शकत नाही, आमच्याकडे बघा, आमच्याकडे घरं आहेत, लेकरं आहे, सगळं काही आहे, यांच्याकडे काय आहे. तर लोक काय करतात, तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला खूप कमी दर्जाचं समजतात. पण जर तुमच्याजवळ देव आहे तर तुमच्या जीवनामध्ये झालेला बदल ते निश्चितच बघणार आहेत. आणि वचन 7 असं म्हणतं, त्यांचे धान्य व त्यांचा नवा द्राक्षरस ही विपुल होतात, तेव्हा त्यांना जो आनंद असतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या हृदयात घातला आहे. स्वस्थपणे मी अंग टाकीन आणि झोपीही जाईन, कारण हे वा केवळ तूच मला निर्भयपणात राहावे असे करतोस. आता निर्भयपणात राहावे, जस्ट इमॅजिन करा, जे शत्रू त्याचा जीव घ्यायला येत आहे, त्याच्या राहण्याच्या जागेवर ते कधी पण अटॅक करू शकतात, तो व्यक्ती म्हणतो की मी स्वस्तपणे झोपी जाईन, निर्भयपणात राहील. तर असं समजू नका की तुम्ही जे कार्य आज करत आहात, एखादा बिझनेस तुम्ही करत आहात. आता मी 5 वर्षापासनं स्टॉक मार्केटमध्ये आहे. 5 वर्ष मला झालेत स्टॉक मार्केटमध्ये. तर स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षापासून आहे आणि भीती असते ना, याच्यामध्ये पैसे जाण्याची भीती असते. पण परमेश्वर काय म्हणतो की मी तुला निर्भयपणाचा आत्मा देणार आहे. कारण मी तुला स्वस्थपणात अंग टाकावे असे करेल. रात्री तू खूप स्ट्रेसमध्ये होऊन झोपणार नाही किंवा खूप मनामध्ये दुःख घेऊन झोपणार नाही. कुठलीही गोष्ट जर परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये परमेश्वर तुम्हाला उत्तीर्ण करणार आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्या हाताच्या कामाला मी ब्लेस करणार आहे. जी गोष्ट हजारो लाखो लोकांना नाही जमणार ती गोष्ट तुम्हाला जमेल. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेले आहे की बरेच लोक स्वप्नाचा उलगडा करू शकत नव्हते, पण देवाची निवडलेली लोक स्वप्नाचा उलगडा करू शकले. तर ज्या गोष्टी या जगासाठी कठीण आहेत त्या गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी सोप्या करणार आहेत आणि तुमच्या मनामधली भीती परमेश्वर काढणार आहे. तुमच्या मनामधली भीती परमेश्वर काढणार आहे. म्हणून निर्भयपणाने, स्वस्थ मनाने अंग टाका रात्री जेव्हा तुम्ही झोपता आणि आपलं माइंड फ्रेश ठेवा. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि त्याचा आशीर्वाद सदोदित तुमच्या बरोबर आहे. गॉड ब्लेस यू. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि या प्रकारचे डेली अध्ययन जे आहेत ते मी निश्चितच जसं परमेश्वर मार्गदर्शन करेल मी या चॅनलवर शेअर करत जाईल. गॉड ब्लेस यू. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आमीन.